नमस्कार. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा तडाखा राज्यभर चालू आहे. सर्वच राजकीय पक्षातील मुख्य नेत्यांच्या दररोज 4 ते 5 सभा होत आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसलेली आहे. प्रचार संपवण्यासाठी आणि मतदानासाठी जेमतेम 8च दिवसाचा कालावधी राहिला असल्यामुळे विविध एजन्सीजचा सर्व्हे यायला सुरुवात झालेली आहे. नुकताच INS मॅट्रिक्सचा सर्व्हे प्रदर्शित झाला आहे आणि यातील आकडेवारी काय सांगते हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. लोकसभा निवडणुकीपासून राज्यातील वातावरण हे विद्यमान सरकारच्या विरोधात आहे आणि राज्यातील राजकीय हवा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकेल आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु या INS मॅट्रिक्सच्या सर्व्हेनुसार राज्यातील वातावरण आता बदललेलं असून ते महायुतीच्या बाजूने झुकलेलं आहे आणि महायुतीच्या 145 ते 165 जागा निवडून येतील व महाविकास आघाडीच्या 106 ते 126 जागा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता बघूया विभागनिहाय जागांची आकडेवारी. सुरुवातीला बघूया मुंबई विभागाबद्दल. मुंबई विभागामध्ये एकूण 36 जागा येतात आणि या 36 जागांमधील महायुती 21 ते 26 जागा जिंकेल आणि महाविकास आघाडी 10 ते 13 जागा जिंकेल असं या सर्व्हेतून सांगण्यात आलेलं आहे. असं झाल्यास खरी शिवसेना कोणाची यामध्ये एकनाथ शिंदे आपला करिश्मा वरचढ ठरवू शकतात. यानंतर बघूया उत्तर महाराष्ट्र विभागाबद्दल. या विभागामध्ये एकूण 35 जागा येतात तर इथे महायुती 13 ते 15 जागा जिंकेल आणि महाविकास आघाडी 16 ते 19 जागा जिंकेल असं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामध्ये महाविकास आघाडी जास्त जागा जिंकेल हे दिसून येत आहे. आता बघूया ठाणे आणि कोकण विभागाबद्दल. ठाणे आणि कोकण विभागामध्ये एकूण 39 जागा येतात. 39 जागामध्ये महायुती 23 ते 25 जागा जिंकेल तर महाविकास आघाडी 10 ते 12 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामध्ये सुद्धा महायुती वरचढ असल्याचं चित्र दिसून येतं. यानंतर बघूया पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा येतात आणि लोकसभेला या भागांमधून महायुतीला बरंच नुकसान सहन करायला लागलं होतं. परंतु या 70 विधानसभेच्या जागांमधून महायुती 31 ते 37 जागा जिंकेल तर महाविकास आघाडी 29 ते 32 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे ही आकडेवारी बघता महायुतीने इथून बरंचसं डॅमेज कंट्रोल केल्याचं दिसून येतं. तर आता बघूया विदर्भाबद्दल. विदर्भ विभागामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा येतात. विदर्भामध्ये लोकसभेला काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली होती, त्यामुळे काँग्रेस राज्यात नंबर 1चा पक्ष ठरला होता. आता विधानसभेचा विचार करायचा झाल्यास विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागांमधून या सर्व्हेनुसार महायुती 32 ते 36 जागा जिंकेल तर महाविकास आघाडी 21 ते 26 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे लोकसभेला विदर्भातून भरारी घेतलेल्या काँग्रेसची विधानसभेत पिछेहाट होईल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते. आता बोलूया मराठवाड्याबद्दल. मराठवाडा हा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे इथे महायुतीला लोकसभेच्या वेळेस चांगलाच फटका मिळाला होता. 8 जागांपैकी 7 जागा त्यांना गमवाव्या लागल्या होत्या आणि एका जागावर समाधान मानावं लागलं होतं. परंतु आता विधानसभेला मराठवाड्यामध्ये एकूण 46 जागा येतात. या सर्व्हेनुसार एकूण 46 जागांपैकी महायुती 18 ते 25 जागा जिंकेल तर महाविकास आघाडी 20 ते 23 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. इथे महायुती वर्सेस महाविकास आघाडीचा सामना अटीतटीचा होऊन तो बरोबरीत सुटेल का किंवा या दोघांपैकी कोण वरचढ ठरेल हे बघणे महत्त्वाचे ठरेल. तर तुम्हाला या सर्व्हेबद्दल काय वाटते? या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होईल की सत्ता बदल घडेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.